अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज एकादशी निमित्त मी साबुदाण्याचे वडे आणि चटणी बनवलेली आहे. खूप छान आलेले आहेत. रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. इथं आपण काय काय साहित्य घेतलेले ते बघून घेऊ. बघा, खूप छान वडे आलेले आहेत मस्त. इथं मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, आता बारीक करून घेणार आहे. इथं 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत मी आणि अशा पद्धतीने हे बटाटे बारीक करून घेणार आहे. हे बारीक करून झालेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी 4 स्पून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा स्पून मी जिरं टाकून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरचींचा बारीक केलेलं क्रश टाकून घेतलेलं आहे. मिरची आहेत त्या हिरव्या, त्याचं क्रश करून टाकून घेतलेलं आहे. साबुदाणे अशा पद्धतीने भिजू द्यायचे जेणेकरून असे मऊ असे छान भिजले पाहिजे, तेव्हा वडे पण खूप छान असे कुरकुरीत येतात. बघा, अशा पद्धतीने हे साबुदाणे मी मिक्स करून घेणार आहे. याच्यामध्ये मी अगदी मोजकंच साहित्य घातलेलं आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताने हे सर्व एकजीव होईल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघा, आता हे सारण इथं तयार करून झालेलं आहे. आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पटेल त्या आकारामध्ये आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. मी अशा पद्धतीने इथं वडे बनवलेले आहेत, ते बघून घ्या. असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला आणि हातावरती आपल्याला हे थापून घ्यायचे ते गोळे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हातावरती गोळा आता थापून घ्यायचा आहे. बघा, छान आलेले असे अगदी म्हणजे फुटत नाही वडे, असे विरघळत नाही, असे दाणे दाणे पण मोकळे नाही होते. खूप छान सारण तयार केलेले आहे. बघा, अशा पद्धतीने हा वडा इथं मी तयार करून घेतलेला आहे. कढईमध्ये मी तेल आधीच गरम ठेवलेले आहे. आता आपल्याला हे वडे टाकून घ्यायचं आहे. बघा, खूप छान आलेला आहे वडा मस्त. असेच एक एक करून मी हे वडे तयार करून घेणार आहे. खूप छान वडे आलेले आहेत मस्तपैकी आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तर खूप छान लागतात. तुम्ही दह्याबरोबर बी खाल्ले तरी चालतात. अशाच पद्धतीने तुम्ही हे वडे बनवून बघा, तुम्हाला नक्की जमेल. तुम्हाला परत एकदा आठवण करून देते, माझ्या रेसिपीला तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. शेअर कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, अशा पद्धतीने हे वडे आता इथं तळून झालेले आहेत. आपण एका डिशमध्ये आता आपल्याला काढून घ्यायचे. खूप छान आलेले आहेत वडे, मस्त असा खमंग वास सुटलेला आहे वड्यांचा. अशाच पद्धतीने मी वडे एक एक करून आता कढईमध्ये तळून घेणार आहे. बघा, खूप छान आलेले आहेत. आलटीपलटी करत राहायचे जेणेकरून ते जळणार आहेत, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बघा, कलरही खूप छान आलेला आहे. असे कुरकुरीत आलेले आहेत वडे मस्त. बघा, अशाच पद्धतीने सर्व वडे मी करून घेतलेले आहेत आणि तळून घेणार आहोत. खूप छान वडे आलेले आहेत. वड्यांमध्ये थोडीशी अशी नॉर्मल साखरही टाकली तरी चालते. खूप छान कलर येतो वड्यांना. बघा, आता जवळपास इथे हे वडे तळून झालेले आहेत माझेवाले. सर्व मी एकत्र बनवून घेतलेले होते. हे तळून झालेले आहेत. आता एका डिशमध्ये हे सर्व वडे मी इथं काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायची याच्याबरोबर खायला.
बघा किती कलर छान आलेला आहे वड्यांचे आणि कुरकुरीत आलेले आहेत मस्त. भगर आमटी खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही वडे बनवले तर खूप छान येतात. खिचडी खाऊन पण कंटाळा येते साबुदाण्याची, तेच साबुदाणे खायला नकोसं होतं. म्हणून अशा पद्धतीने इथं मी हे साबुदाणे वडे बनवून दाखवलेले आहेत. तुम्ही नक्की करा, खूप छान आलेले आहेत. बघा सर्व आता इथं हे तळून झालेले आहेत, काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते मी इथं सांगते तुम्हाला. मी आधीच मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची, जिरं असं एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथं कढई ठेवून तेल टाकून घेतलेलं आहे, गरजेनुसार जिरं टाकून घेतलेले आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मी चिंच भिजत घातलेली आहे गोळा आंबट करण्यासाठी. इथं मी हे तेलामध्ये हे सारण टाकून दिलेलं आहे आणि हे चिंच भिजलेलं आहे तेही टाकून दिलेलं आहे. वरून पाणी टाकून घेतलेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि साखर टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने याला आता उकळी फुटलेली आहे. ही चटणी इथं तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर एका वाटीमध्ये हे चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे. ही चटणी मला अशी शिजवलेलीच आवडते. कच्ची चटणी लवकर खराब होते. अशा पद्धतीने तुम्ही चटणी बनवली तर खराब होत नाही. बघा खूप छान आलेली आहे मस्त. परत एकदा आठवण करून देते, रेसिपी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती बनवून दाखवेल. खूप छान. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त खूप छान वडे आलेले आहेत, असे आतून मऊ आणि वरून असे कुरकुरीत असे आलेले आहेत. चटणी खूप छान आलेली आहे.